सामान घेतलं आहे, ओटीचं सामान 10 ओट्या घेतल्या आहेत. दश महाविद्या 10 ओट्या. पहा खाली कसं उतरून जायचं मित्रांनो. मी प्रसादाचं सामान घेण्यासाठी मी लेट झाली. ओटी अर्पण केलेली आहे आपण आईला. हे कलियुग आहे, हे पहा सतयुग. कैलास फणींद्र माता मुकुटे जाळावी चारण्य सिंधू बहुदुःख हरिण तुझे विल शंभू आम्हा कोणता आहे. ती कैलासात बी आहे, पाताळात बी आहे, पृथ्वीवर बी आहे. तुम्हाला काय सांगून सगळीकडे नाही ना नाही ना मी हो बोलत मन मन मे धाम मेरा सगळ्यात आहे. हो चराचर सगळ्यात माती माणसात सगळ्या बेदेव वाईट करेक्ट. तुला दिसलं तर बघ. किती राण्यात म्हणाल्या तुम्ही बाबा? किती राण्यात? 31 राण्या. त्यांच्या संघ प्रत्येका संघ विवाह करून 31 तारखेला झाल्या. महिना कवा होतोय? 31 राण्यांचं राज्य आहे. एक दिवस सोन्याच्या महलात राज्य करतात. 31 राण्या, रोज एकीचं लग्न. 31 दिवसात 31 राण्यांचं लग्न झालं. आता ओंकारेश्वरचा हा ओमचा शेवटचा हे आहे म्हणे ओंकार. जिथं आपण ओम काढायला सुरुवात करून शेवटचा जो पॉइंट असतो ना गोल आकार, तो हे नर्मदा कावेरी संगम. पूजा के अधिक महिमा जरा लीला हो. दक्षिण दिशा में गुरु जी प्रकट भाई, आलम जी प्रकट भाई, स्वामी जी प्रकट भाई, दंड कमोंड. ऋणमुक्तेश्वर महादेव. तो भगवान की दक्षिणा जो अभी सकता हो. मैं क्या बोल रहा है? उसके बाद दाल की ठीक. देने का भगवान से प्रार्थना करने चलो आ जाओ आप. जय रामदेव. तुम्हें जो दांत लगते हैं, जो तिरस्कार होता है, इससे व्याप्त होता है. अगर ये व्याप्त है तो प्रेम भी प्राप्त हो जाओगे. बड़ी चेष्टा कोई दोष दर्शन कोई निंदा नाम नहीं पावे बहुत सावधान
हे पहा, हे आईचं मंदिर आहे आणि इथेच आपण हे आईचं मंदिर आहे आणि हे धर्मशाळा आहे. आपण इथे राहिलो. आणि मित्रांनो, हे इकडे ना ओंकारेश्वरचं मंदिर आहे. पूर्ण आम्ही फिरून आलो सगळं पाहून. इकडं शंकराचार्याची मूर्ती वगैरे खूप मोठी आहे. तिकडे आपला मोबाईल चार्जिंग नसल्यामुळे मला काही जमलं नाही, कारण का दिवसभर आम्ही 7 किलोमीटर चालत परिक्रमा केली काल. शेवटचा टप्पा आम्ही असा पूर्ण केला. आणि हा ब्रिज आहे. हा ब्रिजच्या पलीकडे ममलेश्वर आणि अलीकडे ओंकारेश्वर. आणि ही पहा आपली नर्मदा आई. नर्मदा आणि कावेरीचा संगम झालेला आहे. ओमचा कसा आकार असतो मित्रांनो, असा ओम असं, आणि ते पॉइंट ते इथे आहे. ते पूर्ण आम्ही परिक्रमा केली, ती ओमची पूर्ण परिक्रमा केलेली आहे. आजची तिसरी सकाळ आहे आमची इथे. मध्ये मध्ये 2-2 दिवसाचे टप्पे लागलेले आहेत. नर्मदा इकडे ओमकारचं बिंदू आहे ना मित्रांनो, ओमकारचं बिंदू असं तिथे एक खूप फार प्राचीन काळ शिवमंदिर आहे. या साईडला ते शिवमंदिर आहे. तिथे अशी तोडफोड फार झालेली आहे. फक्त खांब राहिले, दगडी, सगळं दगडाचं काम, सगळं तोडफोड झाले आणि ते खांब तसेच राहिले. शिवलिंग आहे. तर काही लोक म्हणतात इंग्रजांनी त्याची तोडफोड केली. मी तर म्हणते मुघलांनीच केली असेल. इंग्रज एवढं नाही इंग्रजांनी. चारी बाजूला पाण्याने पूर्ण भरलेलं आणि तसं पार करून त्यांनी तिकडे ते मंदिराची सगळी तोडफोड झाली. तरी पण पाहण्यासारखी मंदिरं आहेत एवढ्या उंचावर असून. तो आजची आपला व्हिडिओ आजचा एवढा. काल आम्ही कृष्णाबरोबर रंगपंचमी होती. असं कृष्णाबरोबर रंग खेळला, त्याला पाळण्यामध्ये टाकलं, झोपाळा हलवला. अशा प्रकारे आमची यात्रा झाली. सो आमची यात्रा पूर्ण झाली. आता पुढचा टप्पा पुन्हा पाहायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कुठे जाणार आहोत, आणखीन आपल्याला देवदर्शन करायचे आहेत जाता जाता. सो मी मीराताई तुमची रजा घेते. इथं संपते. पुन्हा रुजू होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.